तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे शशांक गोसावी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहोत कशेळी बीचला राजापूरमध्ये. तर बघूया आपण कसं कसं जाणार आहोत ते मी तुम्हाला सांगतो. कसं कसं जाणार आहेत ते. चला, आपल्यासोबत हे म्हणतात आहेत आपले तुषार, मयूर आणि दुर्वेश आणि दादा येणार आहे. तर बघू, जाऊ आपण. तर मित्रांनो, आता आम्ही पाचलमध्ये आहोत आणि थोडंसं पाणी बिणी घ्यायसाठी थांबलो आहोत. पाठीमागे सगळे आपले गँग आहे, छोटे मोठे. मयूर, त्याच्यानंतर हाय खाय, पाठीमागे गँग आहे सगळे. हाय करा सगळ्यांनी, हाय हाय हाय. आपण कुठे चाललो होतो आता? कुठे जाईल? कशेळी बीच. चला बघू. आता आपण पाचलातून निघालो आहोत. तर आता आम्ही राजापूरमध्ये पोचलो आहोत आणि राजापूरमधून कशेळी बीच हे कमीत कमी अंतर 30 किलोमीटर दाखवतं. तर पाऊण तास लागू शकतो आपल्याला जाण्यात. तर बघू, मी सांगतो तुम्हाला कसं कसं जाणार आहे इथे. तर मित्रांनो, तुम्हाला यायचं असेल तर इथे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मांडबन जवळ कशेळी बीच आहे. जर तुम्हाला पोचायचे असेल तर हे लोकेशन आहे. इथून मित्रांनो आता आपल्याला घाट रस्ता चालू झालेला आहे. बघू शकता तुम्ही घाट रस्ता किती मस्त आहे. आणि आपण चाललो आहेत कशेळी बीचला. सेलगाव 11 किलोमीटर आहे इथून. इटवली लागले आपल्याला. चला बघूया आपण कसं कसं जाता येईल तसं सांगतो मी तुम्हाला. चला. हा, रोड तर चांगला आहे, खूपच चांगला आहे रोड. एक नंबर आहे. हे बघा, डांबरीकरण चालू आहे. नाही काय चालू आहे काय माहिती. पाईपलाईन चालू आहे घालायची. आपण बरोबर सनसेटला जातोय हा सगळेजण. समजलं काय? सनसेट होणार त्याच वेळेला पोहोचणार आपण. लाल परी आपल्याला समोरून दिसतंय बघा. तण खूप भारी आहेत ना इकडचे. आणि आपण आता बारसू गावामध्ये पोहोचलो आहे. बारसू लेफ्ट साईडला बारसू गाव आहे. तर मित्रांनो, आता आपण अडिवरे गावामध्ये आलो आणि इथून 5 किलोमीटर देवगडी कशेळी बीच आहे. बघू, आपण जाणार आहोत तिथे. दाखवतो मी तुम्हाला. थोडा गाव टाईप आहे सगळं, हे बघू शकता तुम्ही. आणि हा अडिवरेचा बस स्टॉप. आणि इथून देवगडी बीच कशेळी 5 किलोमीटर आहे. साई पूजा बघा. आणि पुढे आपलं चाललंय लालपरी, फेमस भालवली. तर मित्रांनो, थोडंसं इथे कच्चा रस्ता आहे छोटा. बघू शकता तुम्ही, एकदम छोटा रस्ता. एकच गाडी जाऊ शकते इकडून. आणि इथून कशेळी बीच कमीत कमी 1 किलोमीटर आहे. गाव टाईप रस्ता आहे पूर्ण. गावामधून जाणार आहे.
आपल्या मयूरभाईने मॅप लावला आहे. त्या मॅपच्यानुसार आपण जात आहोत आता पूर्ण. बघू सांगतो मी तुम्हाला. हो का, रोड बघा एकदम छोटा रोड आहे. एकच गाडी पास होऊ शकते समोरून गाडी आली तर. बस 5 मिनिट बाबू. आणि 5 मिनिटाच्या अंतरावर टेन्शन नाही. कशेळी बीच देवघळी पोचणार आहोत आपण. पूर्ण गाव आहे, गाव आहे. गावातून रोड जातो. आणि मित्रांनो इथे असं थोडंसं ट्रॅफिक लागलाय. रस्ता बघा छोटा आहे. रस्ता छोटा असल्यामुळे थोडंसं ट्रॅफिक आहे. बघूया आता जाऊ आपण. 5-10 मिनिटाचे क्लिअर होऊन जाईल. आणि मजा आली खूप येताना. आता जाताना बघू कसं मजा येणार ती. आमच्या मामाची आणि जाय. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पोचलो आहोत कशेळी बीच. बघू शकता तुम्ही. देवगडला बस जाते ना, ते बोट जाते. असा समुद्र आहे. बोट पण दिसते तुम्हाला तिकडे छोटीशी. पूर्ण समुद्र. तर मित्रांनो आपण पोचलो आहोत आता कशेळी बीचला. आणि माझ्या पाठी बघू शकता तुम्ही समुद्र आहे, कशेळी बीच आहे. दाखवतो मी तुम्हाला. चला. हा बघा इथून. आणि हा बघा आपल्याला इथून असं जायचं आहे खालती इकडून. आणि या साईडून हा पॉईंट आहे तो सनसेट व्ह्यू. आणि समुद्र बघू शकता किती मस्त आहे. खूप भारी. खरंच मजा आली आता ना. खूप भारी आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला पार्किंगची सोय अशा प्रकारे दिली आहे. बघू शकता तुम्ही कधी आलात तर. फुल पार्किंगची सोय आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही समोरचा मित्रांनो. या साईडला अशी छोटी मोठी स्टॉल आहेत नाश्ता पाणी करायसाठी. इथून आपल्याला खाल्लं जायचं आता. हा बघा इकडून डायरेक्ट खाली. असा पूर्ण रोड बनवलेला आहे चिऱ्यांचा. आणि खालती तो व्ह्यू पॉइंट आहे सनसेटसाठी. खालती पण पब्लिक आहे जास्त. आणि आपण आता व्ह्यू पॉइंटला जाणार आहोत. बघूया चला. समुद्र बघू शकता तुम्ही किती छान आहे. मस्त गेले. समुद्र बघा किती मस्त आहे. खूप भारी वाटते. सर्व ते खाली गेले ते. हां ते कपडे घेऊन यायला पाहिजे. आंघोळ केलाय ते बघा इकडे असं बघा. बघू शकता तुम्ही किती मस्त आहे. तुम्हाला खाली जायसाठी असा पूर्ण इथून असा उतरू शकता खालती. पूर्ण पायऱ्या आहेत. बघू शकता तुम्ही. आणि खालती पण पब्लिक आहे. एवढा मी खाली उतरतो तेवढं आम्हाला वरती यायचं आहे. हां त्या स्टेपने आता वरती यायचं आम्हाला. बघा असं पूर्ण हे सगळं वरती चालायचं एवढं. व्ह्यू दाखवतो तुम्हाला मित्रांनो. व्ह्यू बघू शकता तुम्ही किती भारी आहे कशेळी बीच. तर पहिला आपण सनसेट पॉईंटला जाणार आहोत. चला.
तर हा मित्रांनो समोरचा सनसेट पॉईंट आहे. इथून तुम्ही सनसेट बघू शकता आणि इकडे खाली पब्लिक आहे. ते समुद्राची मजा घ्यायला जातात सगळे. तर मित्रांनो आता आपण सनसेट पॉईंटला पोहोचलो आहोत. ध्रुवेश कसं वाटतंय? नाही थांब थांब आधी आधी इथे फोटो वगैरे काढा. मयूर काय बोलतो? हा बघा इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही. किती मस्त व्ह्यू आहे. समुद्राच्या लाटा आणि इथून तुम्ही सनसेट बघू शकता होताना. छोटीशी बोट आहे इथून दाखवतो तुम्हाला. मित्रांनो बघू शकतो तुम्ही. दाखवतो मी तुला. हे बघा एक कुठे फिरतात बघा. बघा तुषारनी दुर्वेश बीचवरती गेलेत. आपण पण तिकडेच जाणार आहोत. असा हा बीच आहे पूर्ण. हा बघा असा पूर्ण बीच आहे. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता आपण खाली जाणार आहोत बीचकडे. मी आणि मयूर आहे माझ्यासोबत. आता खाली जाऊया आपण. थोडीशी मजा घेऊया बीचची. अगोदर तुषार आणि दुर्वेश गेलाय खाली. तर त्यांच्यासोबतच जाऊ आपण खाली आणि मजा घेऊ. चला. सेम बीचला जायला आपल्याला पायऱ्या दिसतात. आणि हा बघा आणि हा सनसेट पॉईंट आहे आणि असं खालती बीच आहे. चला आपण पण जाऊ. मित्रांनो आपण बीचवर फायनली आलो आहे. बघू शकता असा बीच आहे. दुर्वेश दुर्व्या हे बघा पूर्ण इकडून दगड दगड आहेत. बघू शकता तुम्ही. आणि या समोर बीच आहे असा छोटासा. मित्रांनो लाटा बघू शकता तुम्ही. वाढत वाढत चालल्यात. आणि या साईडला एक छोटीशी गुफा आहे. माझ्या पाठी तुम्ही बघू शकता गुफा आहे. आणि असा काहीसा नजर आहे पूर्ण मस्त मजावाला. आणि दुर्वेश आपला शूट करतोय का नाही काय. लाटा बघू शकता तुम्ही. आता भरतीचा टाईम चालू झालेला आहे त्यामुळे मला वाटतं लाटा जास्त वाढल्यात. हो काय झालं. तर मित्रांनो या साईडला एक गुफा आहे. मी तुम्हाला दाखवतो जाऊन काय आहे ते. तर मित्रांनो बघू शकता या साईडला एक गुफा आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा गुफा. एक अशी गुफा आहे पूर्ण. आणि आपले बघा 2 मेंबर्स इकडे आहेत. आणि हा बघा ड्रोन आपला उडतोय बघा कसा. फुल व्ह्यू. वाव काय सर. वाव. इथून मित्रांनो तुम्हाला सनसेट दाखवतो. बघू शकता तुम्ही किती भारी सनसेट आहे तो. आता सनसेट होणार आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नक्की कमेंट करा. चला आता आपण घरी जाऊ पटापट. चला टाटा बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चला.